भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी जितेंद्र दीक्षित यांनी काय म्हटलं आणि काय छापून आलं याचा पाढा वाचून दाखवलेला आहे। अनेक प्रकारचे आक्षेपार्ह विधानं त्यांनी केलेली असं अनिल गोटे यांचं म्हणणं आहे। पण प्रत्यक्षात बळवंत दळवी हे शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हात उचललेला आहे, एका आमदारावर हात उचललेला आहे। एक व्यक्ती आपलं म्हणणं मांडत असताना त्याला रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे। स्टेजवर जाऊन त्यांच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातलेला आहे। बळवंत दळवी, लोकांनी बोलायचं की नाही बोलायचं? मुळात तर हल्ला झाला हेच मुळात चुकीचं आहे। जितेंद्र आव्हाडजींनी जे काही गुरुजींबद्दल बोललं ते बोलू नका हे सांगण्यासाठी गेलेली स्टेजवर लोक आहेत। मुळात जर 2-2.5 हजार लोकांच्या समुदायामध्ये 8-10 जण जाऊन हल्ला करतील, गुरुजींबरोबर त्यांच्याविषयी बोलायचं नाही। नाही, गुरुजींबद्दल त्यांनी जे काही अपमानास्पद तिकडे बोललं गेलं, एकेरी शब्द उल्लेख केला गेला, त्या एकेरी उल्लेखाचं कारण काय होतं? मुळात तो कार्यक्रम नाही, एकेरी म्हणजे तुम्ही ठरवणार की लोकांना एकेरी बोलायचं की दुहेरी बोलायचं हे तुम्ही ठरवणार। महाराष्ट्र ऋषी, महाराष्ट्रात ठीक आहे, तुमच्या दृष्टीने महाराष्ट्र ऋषी आहे, बोला। मग अच्छा, मला बोलू द्याल, मी पूर्ण बोलतो। महाराष्ट्रामध्ये लाखो लोक धारकरी ज्यांना गुरुवारी मानतात, अशा गुरुवाऱ्यांबद्दल सांगलीत जाऊन हे बोलू नका, हे करा, हे मिरजेचे सूत्रधार आहेत, असं करण्याचं कारण काय? मुळात तो कार्यक्रमच होता शिवसन्मान जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला त्याच्या विरोधात तो कार्यक्रम होता। मग अशा कार्यक्रमामध्ये जातीवाचक एखाद्याच्या एकेरी उल्लेख करून अपमानास्पद बोलणं, लोकांना भडकवणं, याचं कारण काय होतं? चला ठीक आहे, म्हणजे तुमच्या दृष्टीने त्यांनी भडकवलं, अपमानास्पद वगैरे बोलले। आणि शांताराम कुंजीर, तुम्ही एखादा मुद्दा मांडत असताना म्हणजे जातीय दंगल नाही झाली पाहिजे, जातीय सलोखा जो आहे तो कायम राखला पाहिजे, अशी भूमिका शक्यतो मांडली पाहिजे आणि आमदारांनी ती मांडली पाहिजे। जितेंद्र आव्हाड जे बोलले त्याच्यामुळे म्हणजे अशा प्रकार लोकांवर आक्षेप येतील अशा प्रकारचं विधान केलं। आता तुम्ही त्यांचं समर्थन कसं करता सांगा? आता सांगलीमध्ये जी शिवसन्मान जागर परिषद जी चालू होती, अशा परिषदा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत आणि कुठेही या परिषदामध्ये आक्षेपार्ह असं कोणालाही वाटलं नाही। फक्त सांगलीमध्येच कसं वाटलं हे एक आश्चर्य आहे। त्याच्यामागचं दुसरं कारण आहे की श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांची जे शिवप्रतिष्ठान आहे हे सांगलीमध्ये पॉवरफुल आहे, सांगलीमध्ये त्यांचं काम चांगलं आहे। परंतु दुर्गा मोहिमा, दुर्गा दौड, किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी काम करणं हे त्यांचं काम गुरुजींचं कौतुकास्पद आहे। परंतु हल्ली जे धार्मिक द्वेष पसरवण्याचं जे काम त्यांच्याकडून होतं आहे आणि की ज्यामुळे सांगलीमध्ये, मिरजमध्ये दंगली झाल्यात, ही घटना सत्य आहे। या दंगलीमध्ये त्यांच्यावरती गुरुजींवरती केसेससुद्धा आहेत आणि त्यामुळे जे घडलं ते सांगणं हे काही चूक नाही आहे। जे वास्तव आहे ते वास्तव जितेंद्रजी आव्हाड यांनी त्या सभेमध्ये सांगितलं, त्यामुळे ह्यांचं लगेच पित्त खवळलं आणि त्यांनी डायरेक्ट स्टेजवरती येऊन केसेस वगैरे झालेले आहेत त्यांच्यावर प्रयत्न केला। परंतु अशा पद्धतीनं एखाद्याचा आवाज दाबणं, तुम्ही तो उल्लेख केला, हे लोकशाहीला धरून नाहीये। चला, अनिल गोटे, तुम्हाला जर काय आक्षेप असेल अनिल गोटे स्वतंत्रपणे कार्यक्रम घ्या, अनिल गोटे घ्या। अनिल गोटे मला सांगा की शांताराम कुंजीर जे आहेत ते म्हणतात की अशा प्रकारच्या केसेस, अशा प्रकारचं घडलेलं आहे ते लोकांपुढे जर मांडलं तर त्याला रोखण्याचं कारण काय? वस्तुस्थिती माहीत नसली की लोक अशी बेजबाबदार विधानं करतात। वस्तुस्थिती अशी आहे की त्यावेळेचे कृष्णप्रसाद SP यांनी आपल्या अहवालात म्हटले की मिरजेच्या मोहम्मद बागवानाने दंगल भडकवली। आता कुठं संभाजी भिडे साहेबांचा गुरुजीचा आला कुठं संबंध? स्वच्छपणे असं स्वच्छ अहवाल आहे आणि असा अहवाल असताना आपण ऋषितुल्य माणसाला तुम्ही अशा पद्धतीने एकेरी उल्लेख कराल? तुम्ही आता आठवले साहेब असं म्हणालात काय की एकेरी उल्लेख करायचा की तुम्ही ठरवणार का? आपली संस्कृती आहे, वयापेक्षा मोठा माणूस असेल तर त्याच्यासाठी आदरार्थी बहुवचन वापरलं पाहिजे। आता वापरायचं की नाही हे ज्याने तरी ठरवायचंय। माझा मुद्दा तोच आहे। नाही अनिल गोटे, माझा मुद्दा तोच आहे। मी पत्रकार म्हणून बोलताना अत्यंत जबाबदारीने बोलतोय। एकेरी उल्लेख करायचा की दुहेरी उल्लेख करायचा हे जर तुम्ही ठरवत असाल
तर ती हिटलरशाही झाली ना. म्हणजे तुम्ही याला गुरु म्हणा, याला ऋषितुल्य म्हणा, तुमच्या दृष्टीने ते विचार महत्वाचे असतील, पण इतरांच्या दृष्टीने ते विचार महत्वाचे नसतील तर काय करायचं लोकांनी? आठवले साहेब, तुम्ही असं काही म्हणा असं माझं म्हणणं नाही. मी असं नाही, कुणीही असेल, जितेंद्र आव्हाड असतील, चला ठीक आहे, ऐका, आपल्या संस्कृतीचा भाग आहे काय की मोठ्या माणसाबद्दल आदरार्थी बहुवचन वापरावं. काय आता ज्याला वापरायचं असेल त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही आमचं काय. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या गोष्टीशी त्यांचा काही संबंध नाही, त्या गोष्टीमध्ये केवळ ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना ओढायचं, त्या ज्या ठिकाणी संभाजी पवार आमदार निवडून आले त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही भारतीय जनता पक्षात तिकिटावर काय. पण सुधीर गाडगे आले त्याबरोबर भट आला कसा, हे याचं हे कशाचं लक्षण आहे काय. चला ठीक आहे, ठीक आहे, मी पुन्हा येतो तुमच्याकडे. मी बराच वेळ झाला अभिराम दीक्षित जे इतिहासाचे अभ्यासक आहेत. अभिरामजी, मला हे सांगा, हा सगळा वाद जो सुरू झाला आहे, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजींचा इतिहास जो आहे तो व्यवस्थित लिहिला नाही असं जितेंद्र आव्हाड आणि या सगळ्या मंडळींचं म्हणणं आहे. काय नेमकी परिस्थिती आहे मला लोकांना कळू द्या. कसं आहे, आता त्या ह्याच्यावर टीव्हीचे इतके एपिसोड झालेत की आता त्याचं चरवण पुन्हा नाही, लोकांपुढे जोपर्यंत फॅक्ट येणार नाही, लोकांचं प्रबोधन होणार नाही, तोपर्यंत ही चर्चा सुरूच राहणार. तुम्ही किती या चर्चेला टाळा. कारण संदीप प्रधानने एक गोष्ट महत्वाची सांगितली आहे, दोन्ही बाजू राजकारण करतायत आणि दंगे भडकवण्याचं काम, लोकांना प्रवोक करण्याचं काम दोन्ही बाजूनी होत आहे. तुम्ही फॅक्ट लोकांना सांगितलं पाहिजे. बोला. मी या दोघांचं एकमत कशात आहे सांगतो. या दोघांचं एकमत ह्याच्यात आहे की इतिहास ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही. हे वाक्य मी महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, सावरकर या सगळ्यांच्या तोंडी ऐकलेलं आहे. ऐकलं म्हणजे लोक सांगतात त्यांचे भक्त की असं होतं म्हणून, माहीत नाही खरं होतं की नाही. चर्चिलच्या तोंडी ऐकलेलं आहे. हे वास्तविक नाही आहे. फ्रान्सच्या निवडणुकीत नेपोलियनचा मुद्दा आज येत नाही. महाराष्ट्राच्या दर निवडणुकीत आम्हाला एकतरी इतिहासाचा मुद्दा लागतो. एका बाजूला धर्म आणू नये असं पुरोगामी म्हणतात, त्याचवेळी राजकारणात इतिहास आणू नये हेही तितकंच खरं आहे. आजच्या वास्तवाच्या प्रश्नांच्या मुद्द्यावर राजकारण केलं गेलं पाहिजे. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हिंसेबद्दल सुद्धा काही फारसं दुमत नाही. आणि हिंसा ही खरी असते डोक्यात. म्हणजे प्रत्यक्ष हाताने मारतो की नाही हे तितकंसं महत्त्वाचं नाही, कारण तर जन्म डोक्यात होतो. त्यामुळे तसा वैचारिक अर्थाने हिंसेचा विरोध दोघंही कोणीच करत नाही. मला वाटत नाही की संभाजी ब्रिगेड किंवा शिवप्रतिष्ठान कोणीतरी नाही बाबा आम्ही हिंसेचे विरोधक आहोत असं म्हणेल असं मला वाटतं. हिंसा करतात म्हणजे समर्थक तरी आहेत. बिलकुल. म्हणजे प्रत्यक्षात कृती वेगळी आहे. हां, त्यामुळे इतिहासाचं प्रेम. नाही, मला हे सांगा की पुरंदरेंना जो पुरस्कार दिलाय त्याविषयीचं तुमचं मत काय? एका वाक्यात सांगायचं तर पुरस्कार योग्य आहे असं मला वाटतं. हा पुरस्कार इतकी वर्ष अनेकांना दिला गेला. बाबासाहेबांचं पुस्तक लहान मुलांसाठी, 15-16 वर्षाच्या मुलांसाठी लिहिलेलं पुस्तक आहे. त्यांचंही म्हणणं तसंच आहे. पुस्तकातली तुम्ही चित्र बघितली तरी तुमच्या ध्यानात येईल, त्या पुस्तकाच्या जाहिराती बघितल्या तरी त्याच्या ध्यानात येईल. या पुस्तकावर जर 40, 50, 60 वर्षाची माणसं 3-3, 4-4 महिने वाद घालू लागली तर त्यातून काहीही निष्पन्न होणार नाहीये. कारण ते वाद घालण्यासाठी लिहिलेलं पुस्तक नव्हेच, हे लहान मुलांसाठी गोष्टीरूप, कथारूप असं लिहिलेलं. कथारूप करताना अशा प्रकारचा चुकीचा इतिहास मांडतात असं संभाजी ब्रिगेडी म्हणतात, जितेंद्र आव्हाड म्हणतात. शांताराम कुंजीर साहेब, लहान मुलांसाठी हे पुस्तक आहे किंवा जी काय माहिती आहे त्याच्यावर वाद घालण्याची काय गरज आहे? नाही, लहान मुलांचं पुस्तक नाही आहे ते पुस्तक एक कादंबरी लिहिलेली आहे आणि ते फार भलं मोठं पुस्तक आहे. 1500 रुपये त्याची किंमत आहे. ते काही छोटं पुस्तक नाही लहान मुलांचं. आणि त्यामध्ये 15-16 वर्षाच्या त्या इतिहासामध्ये त्या इतिहासामध्ये बहुजन स्त्रियांच्या विषयी अवमानकारक उल्लेख आहे. म्हणजे कुणबिनीच्या विषयी, कुणबिनी म्हणजे कुणब्यांची बायको कुणबिनी, त्यांच्याविषयी अवमानकारक आहे. जिजाऊ शिवरायांच्या विषयी अवमानकारक आहे. आणि हे त्यांचे 1 ते 13 आवृत्त्यामध्ये हे सगळं लिहिलेलं आहे. त्या काळीस हे सरदार सत्तेसाठी आपल्या आया बहिणीला सुद्धा विकायला मागं पुढं पाहत नव्हतं असं जे चुकीचं लिहिलेलं आहे. शिवरायांची बदनामी केलेली आहे. आणि त्यामुळे
संपूर्ण बहुजन समाज चिडलेला आहे आणि 1 ते 13 आवृत्तीमध्ये आणि त्याच्या पुढच्या आवृत्तीमध्ये त्यांनी चला, ठीक आहे. वगळलेलं आहे. तुमच्या दृष्टीने हे मग हे हे वगळलं चुकीचं याचाच लिहिलंय. अर्थ ठीक आहे, त्यांनी चूक ठीक आहे. केली.